लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नव्या स्वप्नांसह नव्या वर्षाची होतीये सुरुवात। पंतप्रधान मोदींनी दिल्या देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। नववर्ष सर्वांना नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो, ट्विट करत व्यक्त केल्या भावना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। प्रत्येक कुटुंबात सुख समृद्धीची पावलं उमटावीत, जनतेच्या सुख समृद्धीसाठी राज्य सरकार काम करण्याचं दिलं आश्वासन। देवदर्शनानं नव्या वर्षाची भाविक करतायत सुरुवात। महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांनी विविध देवस्थानांच्या ठिकाणी केली आहे गर्दी। नवीन वर्षात सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार होणार। दिवाळीमध्ये म्हाडाची लॉटरी। म्हाडाकडून नव्या वर्षात 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन। नवीन वर्षात रस्ते विकासालाही गती येणार। मुंबई नागपूर प्रवास केवळ 8 तासांचा होणार, तर मुंबई पुणे प्रवासाचा कालावधी 25 मिनिटांनी कमी होणार। नवीन वर्षात मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता। पाणीपट्टी वाढीचा अहवाल आयुक्तांना सादर होणार। विधी विभागाच्या अभिप्रायानंतरच निर्णय होणार। बीड खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी। मंगळवारी रात्री केज कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन। हैदराबादमध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।